विकणाऱ्या माझ्या आईचं सुद्धा या ठिकाणी खातं त्यांनी या ठिकाणी काढलं होतं। रस्त्यावरती दगड फोडणाऱ्या श्रमजीवी आणि कष्टकरी माणसाचं देखील खातं या ठिकाणी काढलं होतं। माझ्यासारख्यालाही वाटलं खातं काढलं यात काय या ठिकाणी प्रामुख्यानं याच्यामध्ये झालं। पण मित्रांनो खरी गोष्ट पुढे आहे, ज्यावेळी माझ्या या ठिकाणच्या जनतेला या ठिकाणी शौचालय ज्यावेळी दिलं त्यावेळी त्या शौचालयाचे 12,000 रुपये त्या खात्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपसूक या ठिकाणी मित्रांनो जमा झाले। पंतप्रधान किसान सन्मान योजना तिचे 6,000 रुपये केंद्राचे आणि 6,000 रुपये राज्याचे 12,000 रुपये त्या खात्यामध्ये आपसूक या ठिकाणी जमा झाले। या ठिकाणी घरं बांधण्यात आली, 2.5 लाख रुपये घराला सबसिडी दिली, त्या 2.5 लाख रुपयाचे 2.5 लाख रुपये खात्यामध्ये या ठिकाणी जमा झाले। मित्रांनो लक्षात घ्या, याच्या अगोदर जेव्हा शौचालयाचा जेव्हा चेक काढला जायचा तेव्हा तो चेक तुमच्या आमच्या हातात कसा पडायचा? शौचालयाचा असलेला चेक जेव्हा तुमच्या हातात पडायचा त्यावेळी चेक फाडणारा 500 घ्यायचा, खोली उघडणारा 500 घ्यायचा, चेकबुक काढणारा 500 घ्यायचा। अरे ज्याचं शौचालय, जो आपल्या घराला शौचालय मिळालं या आनंदात शौचालय बांधायचा आणि 12,000 रुपये घ्यायला ज्यावेळी तो त्या कार्यालयात जायचा तेव्हा त्याला 7-8 हजार रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी मित्रांनो मिळत नसत। मोदीजींनी हे जे खातं काढलं, जी जनधन योजना या ठिकाणी केली, याचा असलेला खरा फायदा हा गोरगरिबाला या ठिकाणी खातं उघडलं हा नाही मित्रांनो। याचा खरा फायदा असा झाला की सरकारचे पैसे कोणत्याही एजन्सी शिवाय, कोणत्याही दलाली शिवाय या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पडले। असू द्या आता येतील जाऊ। आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींचा या ठिकाणी निश्चितपणाने सांगेन की या देशामध्ये पंतप्रधान अनेक झाले, या देशामध्ये नेते अनेक झाले, राष्ट्रभक्त हे सर्व नेते होते, देशाला या ठिकाणी पुढे नेणारे हे सर्व पंतप्रधान होते, परंतु सर्वसामान्य माणसाची या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मनापासून आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी स्वागत करूयात। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि म्हणून या देशामध्ये 2014च्या पूर्वी जेवढे या ठिकाणी जेवढे शासन होते, जेवढी सरकार होती, तेवढी सर्व सरकार या ठिकाणी भ्रष्टाचारानं या ठिकाणी माखलेली होती। 2G स्पेक्ट्रम होत होता, कोळशाचा घोटाळा होत होता, वेगवेगळे घोटाळे या ठिकाणी होत होते। हे सर्व घोटाळे 2014 साली या ठिकाणी बंद झाले आणि देशाचा पैसा देशाच्या गोरगरिबाकरता, देशाच्या कष्टकऱ्याकरता या ठिकाणी मोदीजींनी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आणि म्हणून मित्रांनो या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा या ठिकाणी मोदी व्हावेत याकरता आपल्याला या ठिकाणी देखील सुनीलजी तटकरे साहेबांना या ठिकाणी मतदान आपल्याला करावं लागणार आहे। मित्रांनो आज हे जी मतपेटी आहे याच्यामध्ये बरीचशी लोक अशी असतील की ज्यांना कमळाला मत टाकायचं होतं, यात बरीचशी माणसं अशी असतील की ज्यांना धनुष्याला मत टाकायचं होतं, यात बरीचशी माणसं अशी असतील की ज्यांना घड्याळाला मत टाकायचं होतं। पण मित्रांनो आज ज्यांना ज्यांना कमळाला मत टाकायचंय त्यांनी घड्याळाच्या चित्रावरती, घड्याळाच्या बटनावरती या ठिकाणी बटन जर तुम्ही दाबलं तर निवडून आलेले खासदार साहेब तिथे थेट मोदींना या ठिकाणी मत टाकणार आहेत। घड्याळावरती दाबलेलं बटन तिथे दिवा मात्र कमळाच्या चित्रावरती या ठिकाणी लागणार आहे। एवढंच या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, ताकदीनं कामाला लागूयात एवढीच या ठिकाणी विनंती करतो।
घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने माननीय तटकरे साहेबांना आपण विजयी करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.